नश्वर आणि ईश्वर. नश नाश पावणार आणि ईश म्हणजे ऐश्वर्य प्राप्त होणार. मनुष्य जीवनामध्ये ज्या गोष्टी नश्वर आहे त्या गोष्टींच्या मध्ये जेव्हा मनुष्य अडकतो तेव्हा तो नाशाकडे जातो, आणि जेव्हा तो ईश गोष्टी करायला लागतो, ईश मार्गावर तो जीवन जगतो, तेव्हा तो ऐश्वर्याकडे जातो. पण या दोघांच्या बाबतीमध्ये जो उदासीन राहतो तो वैरागी होतो. सद्गुरू असं म्हणता की जे नश्वर जीवन आहे ह्याची जाणीव जर तुम्हाला झाली तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला एक स्वर्ग निर्माण कराल. तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी तुम्ही जे आवश्यक आहे ते कराल. आता त्यांच्यासाठी काय आवश्यक आहे हे शोधण्याच्या अगोदर पहिलं स्वतःसाठी काय आवश्यक आहे. माणसाचा चेहरा नश्वर आहे पण त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ते मात्र ईश्वर आहे. त्यांनी त्याचं चारित्र्य जे निर्माण केलं त्याची जी कीर्ती आहे ती ईश्वर आहे. माणसाचा विचार नश्वर आहे, कधी बदलेल भरोसा नाही, पण त्याच्या मागचा भाव जो आहे तो मात्र ईश्वर आहे. शरीर तुमचं संपणार आहे, तुम्ही त्याला जर टिकवण्याचा प्रयत्न केला, ते आहे तसं ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला विविध प्रकारच्या बाह्य गोष्टींचा वापर करावा लागेल आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये फक्त भ्रम तयार होईल. मग या शरीराचं अंत काय? राख आहे किंवा माती आहे. तुम्ही ह्याच्याबरोबर जर जीवन जगायला लागलात तर तुम्हाला कायम नष्ट होण्याची मरण्याची भीती आहे. आणि म्हणून सद्गुरू म्हणता की तसेही तुम्ही मरणाच्या भीतीने घाबरलेलेच आहे. तुम्ही ते स्वीकारत का नाही? तुम्हाला माहिती आहे एक ना एक दिवस मरायचंय, मग ते आठवण ठेवा त्याची. आणि मी जर मरणार आहे आणि मेल्यानंतर मी जे सोडून जाणार आहे मी ते का जमा करू? नश्वरतेची जाणीव होण्यासाठी हे नेहमी लक्षात ठेवायचं की जे मी जपतोय ते मी किती जरी जपलं तर किती दिवस जपू शकतो. जीवनामध्ये जे ईश्वर तत्व आहे ते फार सुंदर आहे, परंतु ते तत्व तुम्हाला तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा तुम्ही नश्वरतेची जाणीव तुमच्यामध्ये ठेवा. आमच्या आजूबाजूच्या लोकांना का हवंय आमच्याकडून? त्यांना आमचा वेळ हवा आहे. हे शरीर तुमचं जे आहे हे जास्त जर टिकवायचं असेल तर तुम्हाला ईश्वर तत्वाने त्याला जोडलं पाहिजे. तुम्ही नश्वर तत्वाकडे त्याला जर घेऊन गेलात तर तुम्ही संपणारच आहे. माणसाने जर त्याचं कर्तृत्व गाजवलं, पुरुषार्थ गाजवला आणि त्यांनी जर स्वतःमधले कौशल्य संपादित केले, त्यातून त्यांनी लोकांच्या समस्या दूर केल्या, तर त्याचं जीवन हे ईश्वर तत्वाकडे गेल्याशिवाय राहत नाही. जसं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्वाचं आहे? आपल्या जीवनामध्ये सर्वात प्रथम आरोग्य महत्त्वाचं आहे. दुसरं काय हवंय माणसाला? आनंद. जो माणूस नेहमी आनंदी आहे त्या माणसाकडे सगळे आकर्षित होतात. तिसरं कर्तृत्व जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला इतरांसाठी काय करता येईल? त्यांना आरोग्य द्या, त्यांना आनंद द्या, प्रेम द्या. आणि म्हणून नश्वरतेच्या मागे धावलात तर तुम्ही संपणार आहात. त्याची जाणीव जर तुम्ही ठेवली, हे शरीर बी संपणार आहे, भोग बी संपणार आहे, पैसा संपणार आहे, प्रतिष्ठा संपणार आहे, सगळं बदलणार आहे, आज आहे उद्या नाही होणार आहे, तर मी आजच मी ते सगळं नाही झालेलं आहे असं समजून जगायला लागलो. आहे ना तर बोनस आहे, नाही आहे तर ते सत्य आहे हे जेव्हा मी समजेल तेव्हा मी जे काही करेल ते दुसऱ्यांचाच विचार करून करेल. ज्या नश्वर होणाऱ्या गोष्टी त्याला फार महत्त्व देऊ नका. आणि लक्षात ठेवा की ते आपणही नश्वर आहोत. आणि म्हणून नश्वरतेची जाणीव जर ठेवली तुम्ही, हे शरीर मरणार आहे, हे मन मात्र इथंच आलेलं आहे, हे मनही संपणार आहे आणि जाताना माझं कर्तृत्व मागं राहणार आहे, प्रतिष्ठा नाही राहणार आहे. तुम्ही किती मोठे होते, कोणत्या पदावर होते आणि किती बँक बॅलन्स ठेवून गेले, किती साम्राज्य उभं करून गेले, ह्याच्याशी लोकांना काडी मात्र इंटरेस्ट नाही. तुम्ही लोकांच्या किती उपयोगाला आले हे फार महत्त्वाचं आहे. यापुढे हे शरीर, हे मन, हा पैसा, प्रतिष्ठा, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे धावायचं बंद करा. सुखाच्या, भोगाच्या मागे धावण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या जीवन मार्गामध्ये त्या गोष्टी, पैसा आला, प्रतिष्ठा आली तर त्याचा आनंद घ्या. मग जीवनामध्ये एकच गोष्ट शाश्वत आहे, ती म्हणजे काय? आपण स्वतःचं जीवन. बरोबर आहे? ते जीवन सुंदर जगा, आजचा दिवस आनंदाने जगा आणि या जीवनामध्ये आजचा दिवस मिळाला त्या दिवसाच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूचं जीवन सुंदर करा. मित्रहो, नश्वर आणि ईश्वर. नश नाश पावणार आणि ईश म्हणजे ऐश्वर्य प्राप्त होणार. ईश म्हणजे शुभ आणि नश म्हणजे अशुभ, नाश पावणार. आता जी गोष्ट तुम्हाला नाशाकडे घेऊन जाते ती नश्वर आहे आणि जी गोष्ट तुम्हाला ऐश्वर्याकडे घेऊन जाते, शिखराकडे घेऊन जाते, ती ईश्वर आहे. मनुष्य जीवनामध्ये ज्या गोष्टी नश्वर आहे त्या गोष्टींच्या मध्ये जेव्हा मनुष्य अडकतो तेव्हा त्याचा नाश होतो.
तेव्हा तो नाशाकडे जातो. आणि जेव्हा तो ईश गोष्टी करायला लागतो, ईश मार्गावर तो जीवन जगतो, तेव्हा तो ऐश्वर्याकडे जातो. पण या दोघांच्या बाबतीमध्ये जो उदासीन राहतो तो वैरागी होतो. बघा, सामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये आपण हे जे काही ज्ञान आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर सांसारिक जीवनामध्ये आपण त्याचं उदाहरण आपल्या जीवनामध्ये समजून घेऊ शकतो. सांसारिक जीवनामध्ये जर एखादा ठेच लागून जर पडला तर काही जण मागून येणाऱ्याला सावध करतात, बाबा रे दगड आहे, ठेच लागेल. ते संत त्यांना कळलंय की नश्वर काय आणि ईश्वर काय. ते सामान्य माणसाला सतत सावध करण्याचा प्रयत्न करता, स्वतःचं आयुष्य खर्च करून त्यांना ते जागृत करता. ते योगी असो किंवा ते संत असो किंवा ते साधू असो, ते आपलं जीवन समाजाच्या मार्गदर्शनासाठी अर्पण करतात. आणि जे उदासीन राहतात आता त्यांना कळलंय की हे नश्वर आहे, ते जीवनापासून ते स्वतःला परावृत्त करता. ठेच लागली आहे, पाय रक्तभंबाळ झालेला आहे, आता कळलंय, अनुभवातून बोध प्राप्त झालेला आहे, यात काही सार नाही आहे, हे नश्वर आहे. ज्या अर्थी याला ठेच लागली, यातून रक्त वाहू लागलं, त्या अर्थी हे एक दिवस संपणार आहे. आज थोडंसं संपलं, एक दिवस सगळं संपणार आहे. मग याला मी का वाचू? जसं भगवान बुद्धांना जेव्हा ते गौतम होते, एक राजकुमार होते, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा पाहिलं की मृत्यू आहे, म्हातारपण आहे, रोग आहे, दुःख आहे जीवनामध्ये, तेव्हा त्या दुःखावरती काय उपाय आहे, शाश्वत जीवन कुठे आहे, त्याचा शोध घ्यायला ते बाहेर पडले. जेव्हा त्याला त्याचा शोध लागला तेव्हा त्यांची बुद्ध झाले. गौतमाला जेव्हा बोध झाला त्यांचे गौतम बुद्ध झाले. मग गौतम बुद्ध जेव्हा झाले मग त्यांनी समाजाची जागृती करण्याचं काम केलं की काय सार आहे आणि काय असार आहे. परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांना बोध प्राप्त होतो परंतु ते समाजाचं प्रबोधन करत बसत नाही. ते स्वतःचं जीवन सन्मार्गाला लावून मुक्ती प्राप्त करून घेतात. जसं आपण म्हणतो की एखादा मनुष्य कलेक्टर झाला, IAS पास झाला, तो IAS पास झाल्यानंतर सुद्धा नोकरी करत नाही. तो कलेक्टरचे त्याला सिलेक्शन होतं पण तो कलेक्टर होत नाही. तो अकॅडमी काढतो आणि कोचिंग क्लासेसमधून नवनवीन IAS ऑफिसर घडवतो. तो दुसऱ्यांचं प्रबोधन करतो. एखादा फक्त आपल्या आयुष्याचंच फक्त भलं करून घेतो. ही ज्याची त्याची निवड आहे. कुणी काय करावं? समजा संपत्ती अनेकांकडे आहे, अनेक करोडपती आहेत. काहींना असं वाटतं ती संपत्ती माझ्यासाठीच आहे, काहींना असं वाटतं ही संपत्ती सर्वांसाठी आहे, म्हणजे सर्वांचं कल्याण साधण्याचा प्रयत्न करता. तसंच आहे, बोध ज्याला प्राप्त होतो तो बोध प्राप्त झाल्यानंतर त्या बोधातून इतरांचं प्रबोधन करणं की न करणं हा ज्याचं त्याचं काय आहे निर्णय. कारण दुसऱ्यांचं कल्याण करण्यासाठी तुम्हाला परत संसारात राहावंच लागतं. तुम्ही संसाराच्या बाहेर राहून संसारी लोकांचं भलं नाही करू शकत. दारुड्याची दारू तोच सोडू शकतो जो स्वतः दारू पितोय, लक्षात ठेवा. दारुड्या कधी निर्व्यसनी माणसाचे सल्ले ऐकत नाही. तो म्हणतो तू कधी पिले का, तुला अनुभव तरी आहे का? अरे पिऊन बघ, जन्नत आहे, जन्नत. गटारात पडलेला का असे ना पण जन्नत आहे. तुम्ही पिला तर तुम्हाला कळेल ना खरंच जन्नत आहे की नाही. मुळात परमेश्वराने आम्हाला स्वर्गच दिलाय. जन्नत म्हणजे स्वर्ग, स्वर्गच दिलाय, परंतु आम्ही तिथे नरक निर्माण आम्ही करतोय. आधी मन तयार करायचं, नंतर त्याने नरक तयार केला की स्वर्ग शोधायचा. हा वेळेपणा नाही तर काय. सद्गुरू असं म्हणता की जे नश्वर जीवन आहे ह्याची जाणीव जर तुम्हाला झाली तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला एक स्वर्ग निर्माण कराल. तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी तुम्ही जे आवश्यक आहे ते कराल. आता त्यांच्यासाठी काय आवश्यक आहे हे आपण नंतर बघूया, पण पहिलं नश्वरता काय आहे ते आपण समजून घेऊया. मग त्याची जाणीव कशी होईल हे समजून घेऊया. नश्वरता म्हणजे जे नाश पावणार आहे. सांगा बरं, मनुष्य जीवनामध्ये काय काय नाश पावणार आहे? स्वतःवरून आपण म्हणतो ना, आपल्यावरून जग ओळखावं असं म्हणतात. तसं
तुम्ही स्वतःवरून या प्रश्नामध्ये स्वतःला उतरवा. उत्तर तुमच्या हातात आहे. दुसऱ्यांसाठी काय आवश्यक आहे, तुमच्या आजूबाजूला जर स्वर्ग निर्माण करायचा असेल तर काय आवश्यक आहे हे शोधण्याच्या अगोदर पहिलं स्वतःसाठी काय आवश्यक आहे, नश्वरता म्हणजे काय आणि नश्वरता कशा कशात आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लहान बाळ म्हणून जन्माला आलात, गुटगुटीत जन्माला आलात, अतिशय कोमल मुलायम तुमची त्वचा. कुणीही जवळ आलं तर असं जवळ घ्यावं असं, पापे घ्यावं असं वाटतं, एवढं सुंदर तुमचं रूपडं. जसजसं वय व्हायला लागतं तसं तसं बदलायला लागतं. तरुणपणामध्ये त्याच्यामध्ये शिखर गाठलं जातं, तरुण्यानंतर हळूहळू उतार सुरू होतो, सुरकुत्या पडायला लागतात. मग ती त्याच्यानंतर मग आपल्याला अँटी रिंकल क्रीम शोधावी लागते, डाग पडायला लागतात, मग ॲक्ने क्रीम शोधावी लागते, डोळे काम द्यायला लागतात, मग चष्मा शोधावा लागतो. डोळे आल्यावर लोक कोणत्या रंगाचा चष्मा घालतात, काळ्या रंगाचा, दुसऱ्यांना दिसू नये आतमध्ये काय आहे. म्हणजे माणसाचा चेहरा नश्वर आहे, पण त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ते मात्र ईश्वर आहे. त्यांनी त्याचं चारित्र्य जे निर्माण केलं, त्याच्या चारित्र्याची जी प्रतिमा आहे, त्याची जी कीर्ती आहे ती ईश्वर आहे. माणसाचा विचार नश्वर आहे, कधी बदलेल भरोसा नाही, पण त्याच्या मागचा भाव जो आहे तो मात्र ईश्वर आहे. म्हणून विचारात ताकद नाही, भावात ताकद आहे. चेहऱ्यात ताकद नाही आहे, चारित्र्यात ताकद आहे. चेहरा पाहून माणूस क्षणभर भुलेल, पण चारित्र्य पाहून माणूस आयुष्यभर त्याच्या प्रेमात पडून जातो. ज्या लोकांना हा फरक कळत नाही, नश्वर म्हणजे काय आणि ईश्वर म्हणजे काय, ते लोक देखील देवा दंडवत असं करतात. बाहेरून सजवलेली गोष्ट आतमधून कशी आहे हे त्याला कधीच कळत नाही. या जगामध्ये जेवढे रंगीत प्राणी आहे ना, अतिशय रंगीबेरंगी भडक रंगाचे, मग ते साप असो, बेडूक असो, कुठलेही प्राणी असू द्या, अमेझॉनच्या जंगलामध्ये जेवढे भडक प्राणी आहे ते सगळे अत्यंत विषारी आहे. बघा, काळी मुंगी एवढी डंक मारत नाही, लाल मुंगी कशी असते, ती तिकूनच रेड सिग्नल देते, म्हणजे कळत नाही आपल्याला. या सृष्टीमध्ये जे नश्वर आहे ना ते आकर्षित करतं, कारण ते भडक असतं, आणि जे ईश्वर आहे ते शांत असतं, शीतल असतं, शक्यतो ते पांढरच असतं. या जगामध्ये पांढरा रंग सगळीकडे. बघा, कुठल्याही गाड्या पहा, सगळ्यात जास्त कोणत्या रंगाच्या गाड्या आहे, कार असतील किंवा पांढऱ्या रंगाचे. तुम्ही कपडे घालणारे लोक सुद्धा पहा, पांढऱ्या रंगाचे कपडे घालणाऱ्यांची संख्या जादा आहे. तुम्ही फॉरेन मध्ये गेलात तर तुम्हाला तिथे रंगबिरंगी बघायला मिळेल, कारण ते शरीर आणि मनाच्या नश्वरतेच्या स्तरावर जगणारी माणसं. पांढरा रंग बदलत नाही. बघा, जेव्हा माणसाच्या रंगाची गोष्ट येते ना, तेव्हा जेव्हा श्वेतवर्ण आणि गौरवर्ण यांच्यामध्ये चर्चा होते, तर गौरवर्ण मला काय म्हणतो, आपला रंग ओरिजिनल आहे, कुठे जा फरक होत नाही. पण जो श्वेतवर्ण आहे तो उन्हामध्ये गेल्यावरती काय होतो, तुम्हाला माहिती आहे, त्याला भीती आहे रंग बदलण्याची. पण जो गौरवर्ण आहे त्याला काहीच भीती नाही, तुम्ही मी आणखीन डार्क होईल फार तर. म्हणजे जे शाश्वत आहे ते काय आहे, तुम्हाला एक लक्षात ठेवा, शून्य शाश्वत आहे, आकडे मात्र नश्वर आहे. आकडे बदलत राहतात, शून्य कधीच बदलत नाही. म्हणून शून्याला ईश्वराचं रूप म्हटलेलं आहे. हे विश्व शून्यातून निर्माण झालं. नश्वर ज्या गोष्टी आहे, तुमचा चेहरा नश्वर आहे, तुमचं सौंदर्य नश्वर आहे, तुमचं पद नश्वर आहे, तुमच्याकडचा पैसा नश्वर आहे. भाई और बहनों, मेरे देशवासियों, आज रात से 1000 के नोट ओके, इसके आगे आपको पता है कितने लोगों का भविष्य बदल गया. नकली माल से सावधान रहे. नकली म्हणजे काय, ज्याच्या कला बदलत राहतात तो नकली, त्याची कला स्थिर नाही.
कलाकार आणि न कलाकार म्हणजे काय हो? नकल नकल करणारा कलाकार, तो न कलाकार. नकल म्हणजे काय? दुसऱ्याला काय करणे? कॉपी करणे. दुसऱ्याचं सौंदर्य पाहिलं आणि मला पण तसं सुंदर व्हायचं असं म्हटलं, हे नकलाकार आहे. तुम्ही अतिशय हुबेहूब होऊ शकता आणि झाला तरी नश्वर आहे. आणि म्हणून माणसाचं आयुष्य आज तुम्ही जे काही जमा करताय, सगळ्यात पहिलं माणूस काय जपण्याचा प्रयत्न करतो? शरीर. त्याला त्रास नको, त्याला वेदना नको, त्याला कुठे ओरखादा नको, ते असं शोकेसमध्ये जपून ठेवल्यासारखं पाहिजे. मग पांढरं फटक का पडेना? सूर्यप्रकाश जर मिळाला नाही तर माणसाचा चेहरा कसा पडतो, त्वचा कशी पडते? मेलॅनिन कमी होतं, रंगद्रव्य कमी झालं की शरीर पांढरं पडतं, फिक्कट. काही जणांना वाटतं आपण गोरं झालं. एखादी मुलगी गावाकडून जर शहरामध्ये गेली, मामाच्या गावाला, काकाच्या आत्याच्या गावाला, तर तिकडे त्या फ्लॅटमध्येच राहते, बाहेर पडतच नाही ना. मग तिचं शरीर फिक्कट पडतं, रंगद्रव्य कमी होतात, तर मग तिला असं वाटतं आपण गोरे झालो, किंवा त्याला पण असं वाटतं की आपण गोरे झालो. 2-4 दिवस गावात आला की आल्याला घरी तू तर फार गोरा झाला. ते बावळे तसं गावाचे बावळे पाहणारे. मग ही स्टाईल ज्यांना कळली, मग ते लग्न करायच्या वेळेस मग मुलांना आणि मुलींना शहराकडे पाठवायला लागले. महिना दीड महिना राहून ये तिकडं. आता फाउंडेशन आणि वरून मेकअप आता आलं, पूर्वी नव्हतं ना एवढं. रंगावर इतकी किंमत आहे, ते तर नश्वर आहे. म्हणजे शरीर जपण्याचा प्रयत्न करतो, शरीर सजवण्याचा प्रयत्न करतो. शरीर सजवलं की ते सुजवलं बी तसंच आहे. काही जण व्यायाम करून सुजवतात. सुजवणं का म्हणतो? कारण तुमचा उद्देश प्रदर्शन आहे की शक्ती संपादन काय? जर तुमची शक्ती तुमच्या आकारमानानुसार काय झाली पाहिजे? वाढली पाहिजे. तसं तुमचं जे काही दिसणं आहे, हे तुमच्या अंतःकरणातून आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि मग जीवनामध्ये आज आम्ही जे काही शरीराच्या गोष्टी आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करतो. सगळेजण वय झाकण्याचा प्रयत्न करतात. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर तुमचं उत्पन्न झाकण्याचा प्रयत्न करता. असं म्हणतात स्त्रीला वय आणि पुरुषाला पगार विचारू नये, कारण दोन्ही गोष्टी नश्वर आहे. त्याच्या मागे धावल्यामुळेच शरीर तुमचं संपणार आहे. तुम्ही त्याला जर टिकवण्याचा प्रयत्न केला, ते आहे तसं ठेवण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला विविध प्रकारच्या बाह्य गोष्टींचा वापर करावा लागेल आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये फक्त भ्रम तयार होईल, ते टिकणार नाही. किती जरी टिकलं, माधुरी दीक्षित सारखं तुम्ही टिकवलं समजा, अपवाद. मेल्यावर लगेच सरण, लगेच चिता आणि अग्नी आणि राख. मग या शरीराचं अंत काय? राख आहे किंवा माती आहे. नाही आम्ही जाळत नाही, आम्ही गाडतो, मग माती होईल. जाळू नको, फार टेन्शन घेऊ नको. पद्धत काय आहे ते महत्वाचं नाही, नश्वर आहे हे महत्वाचं आहे. मग तुम्ही ह्याच्याबरोबर जर जीवन जगायला लागलात तर तुम्हाला कायम नष्ट होण्याची, मरण्याची भीती आहे. आज एवढे हॉस्पिटल का बरं वाढले? प्रत्येकाला मरायची भीती. तुम्हाला काय वाटतं? लोक आजारी पडल्यामुळे दवाखान्यात जातात का? हे छोडा ते. त्याला वाटतं ह्याच्यामधून मी सिरियस होऊन मरतो का काय? काही लोक तर काटा घुसला पायात तरी त्याला वाटतं मी मरतो का काय, विषारी असला. मग काही ओरखडलं जाताना जंगलामधून, समजा टोचलं काहीतरी, ते म्हणतात काय सापाने जाऊन दिला का काय? फार अवघड आहे काही लोकांचं. हे मरत मरत जगतात. मरण्यापूर्वी न जाणो किती वेळा हे मेलेले असतात. आणि म्हणून सद्गुरू म्हणता की मी तसे तुम्ही मरणाच्या भीतीने घाबरलेलेच आहे, तुम्ही ते स्वीकारत का नाही? हॅलो, तुम्हाला माहिती आहे एक ना एक दिवस मरायचंय, मग ते आठवण ठेवा त्याची, मी मरणारच आहे. आणि मी जर मरणार आहे आणि मेल्यानंतर मी जे सोडून जाणार आहे, मी ते का जमा करू? नश्वरतेची जाणीव.
नश्वरतेची जाणीव होण्यासाठी हे नेहमी लक्षात ठेवायचं की जे मी जपतोय ते मी किती जरी जपलं तर किती दिवस जपू शकतो, बरोबर आहे. हां, मी त्याची स्वच्छता ठेवू शकतो, मी त्याची काळजी घेऊ शकतो, परंतु त्याला काही झालं तर अशा भीतीने मी दुःखी काय होऊ? कारण त्याला काहीतरी होणारच आहे. साधू संत असं म्हणतात, हा देह जो नरदेह आहे हा मलमूत्राचा भांडार आहे. तुम्हाला जर फार प्रेम निर्माण होत असेल ना शरीराविषयी, तो कॅन्सर हॉस्पिटलला तुम्ही जाण्याची फार गरज आहे. एकदा तुम्ही ते सगळे पेशंट नजरेखालून घाला. तुमचे जे शरीराविषयी जो मोह आहे ना, तो मोह काय होईल? नष्ट होईल. भगवान बुद्धांनी ज्याप्रमाणे बोध जाणीवपूर्वक निर्माण करून घेतला तसा तुम्ही जाणीवपूर्वक तो बोध निर्माण करा की वय झाल्यानंतर त्या शरीराचे काय हाल होतात. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जे नश्वर आहे त्याच्यासाठी आपण जे ईश्वर आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपला चेहरा चांगला ठेवण्यासाठी, चांगला दाखवण्यासाठी ते नाटक करण्याच्या नादामध्ये आपण आपलं चारित्र्य गमावून बसतो. आपला पैसा टिकवण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामधली नीतितत्व नीतिमत्ता गमावून बसतो. नीतिमत्ता ही ईश्वर आहे आणि पैसा हा नश्वर आहे. पद हे नश्वर आहे आणि त्या पदाकरता आपण बेईमानी करतो. माणसं आळस करतात. आळस करून काय साध्य करतात? शरीराला वाचवण्यात. त्याला असं वाटतं की मी या शरीराची जास्त जर झीज केली तर लवकर म्हातारा होईल. बावळ्या, तू झिजून तर लवकर म्हातारा होईल माहित नाही, पण तू कुजून मात्र लवकर म्हातारा होईल. ज्याचा परिणाम नाश आहे त्याला तू वापरून घे ना. एक कहाणी आहे की एका माणसाला संत भेटले आणि त्या संतांनी त्याला सांगितलं की तू तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या ऐशो आरामामध्ये, तुझ्या भोगामध्ये एवढा रममान झालायस की तुझं पुण्य सगळं संपलेलं आहे आणि येणाऱ्या 7 दिवसांपैकी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार यापैकी एका दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार आहे. या 7 दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. आणि ते फार नावाजलेले आणि फार प्रतिष्ठित असे संत होते. जो व्यक्ती होता तो हादरला, घाबरला. मी काय करू महाराज, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मी काय करू? संत म्हटले, या 7 दिवसामध्ये तुला जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगून घे. जे तुझ्याकडनं राहिलं ते जगून घे. घरी गेला आणि सर्वात अगोदर घरातल्या सर्व माणसांना, मुलांना, बाळांना, पत्नीला, आईला, वडिलांना, भावांना सगळ्यांना एक एक करून भेटला. सर्वांच्या माफी मागितली. मी तुम्हाला आजपर्यंत वेळ दिला नाही. माझ्याकडे फक्त 7 दिवस आहे. मला तुमच्यासाठी जगायचं आहे. मुलांबरोबर कधी खेळला नव्हता, त्यांच्याबरोबर खेळला. आई वडिलांना घेऊन दर्शनाला मंदिरामध्ये गेला, त्यांच्याबरोबर पूजा अर्चा केली. पत्नीला सोनाराकडे घेऊन गेला, तिला सुंदर दागिना बनवला. ती फार वर्षांपासून मागे लागली होती. भावांना एकाला मोटरसायकल घ्यायची होती, एकाला बिझनेस टाकायचा होता. दोघांना भांडवल देऊन टाकलं. काय कळेना घरातल्या माणसांना अचानक आपला भाऊ कसा बदलला. म्हणजे ज्याला जे होतं कुटुंब सर्व समाधानी केलं, बाहेर पडला, मित्रांना भेटला. अरे मित्रांनो, माफ करा, तुमचा फोन मी उचलत नव्हतो, तुमच्या मेसेजला मी कधी रिप्लाय करत नव्हतो. आता माझ्याकडे फक्त 7च दिवस राहिलेले, त्यापैकी 1 दिवस माझा काल घरच्यांसाठी गेला. आता माझ्याकडे 6च दिवस आहे. 6 दिवस मी तुमच्यासाठी वेळ देणारे 1 दिवस मला तुम्हाला द्यायचा आहे. चला, तुम्ही मला म्हटले होते पार्टी द्या, चला मी तुम्हाला पार्टी देतो. त्यांना घेऊन छानपैकी हॉटेलमध्ये गेला, त्यांना जेवण दिलं, प्रत्येकाला एक छोटी छोटी भेट दिली. मग आपल्या शेतावर आला आणि शेतावर काम करणाऱ्या 3ऱ्या दिवशी आपल्या मजूर जे असतील शेतामध्ये त्या मजुरांना त्यांनी सगळ्यांना बोलावून घेतलं. सगळ्यांना त्यांनी कपडा लत्ता दिला, सगळ्यांना पगार वाढवून दिला
आणि बाबांनो, तुम्ही एवढ्या वर्षापासून काम करता आमच्याकडे, तुमचं कुटुंब आमच्यावर आहे, तुम्ही फार दिवसापासून मदत मागत होते, ही मदत घ्या. स्वतःला वाटत होतं दीन दुबळ्यांची, गरजवंतांची सेवा करावी, म्हणून मग अनाथ आश्रमामध्ये गेला. चौथ्या दिवशी तिथल्या सर्व मुलांमध्ये खेळला, रमला, जेवण केलं, त्यांना भेटवस्तू दिल्या, त्यांना एक रक्कम दान केली. घरी आला, प्रत्येक दिवस त्याचा सत्कारणी लागत होता. सगळ्या नातेवाईकांना बोलून घेतलं आणि सगळ्या नातेवाईकांसाठी सुंदर असं महाभोजन ठेवलं. सर्व नातेवाईकांना भेटवस्तू दिल्या, त्यांची कोणाबरोबर वाद झाले होते त्यांच्याबरोबरचे वाद मिटवले, माफी मागितली. मित्रांनो, त्या 7 दिवसामध्ये त्याचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. तो दुसऱ्यांसाठी जगत होता पूर्ण 7 दिवस, स्वतःसाठी जगलाच नाही 7 दिवस. त्याचं वजन 7 दिवसामध्ये कमी झालं, पण त्याच्या शरीरावरचं तेज मात्र वाढलं. त्याच्यासमोर हा बी पर्याय होता की 7 दिवस कुठंच राहणं, 7 दिवस आतल्या आत चिंता करत बसणं, आता मी मरणार आहे, मी मरणार आहे म्हणून पश्चाताप करणं, याऐवजी त्यांनी जगून घेतलं. समाजामधल्या घटकांची सेवा केली. आजूबाजूच्या शाळांमध्ये, संस्थांमध्ये जाऊन त्याने आपल्या जीवनाचा अनुभव सांगितला की मी आता 2 दिवसामध्ये जाणार आहे. माझं 2च दिवस आयुष्य राहिलेले आहे. मित्रांनो, माझ्या आयुष्यातले खडतर अनुभव त्यांना सांगितले, जे मी कोणाला सांगितले नव्हते. मी जे केलेल्या चुका आहे, त्या चुका तरुणांना बोलून घेतलं. 6व्या दिवशी तरुणांना सगळ्या चुका सांगितल्या. मी आयुष्यामध्ये काय काय चुका केल्या, ज्या तुम्ही करू नका. अशा प्रकारे 7ही दिवस त्यांनी आपलं आयुष्य लोकांसाठी खर्च केलं. काय लागतं हो? दुसऱ्यांसाठी काय लागतं? प्रेमाने पहा दुसऱ्यांकडे, 2 शब्द आपुलकीने बोला, थोडी विचारपूस करा. जीवनामध्ये जे ईश्वर तत्व आहे ते फार सुंदर आहे, परंतु ते तत्व तुम्हाला तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा तुम्ही नश्वरतेची जाणीव तुमच्यामध्ये ठेवाल. तुम्हाला जे माहिती हे नष्ट होणार आहे, तरी पण आपण त्याच्यावरती मोह होतो. मग आमच्या आजूबाजूच्या लोकांना का हवंय आमच्याकडून? त्यांना आमचा वेळ हवाय. वेळ कसा हवाय? 100% पूर्णपणे समर्पित झालेला वेळ पाहिजे. बर, तुम्ही जर कामात समर्पित नाहीये, तर तुम्ही तुमच्या नात्यात पण समर्पित होऊ शकत नाही. हे वाक्य लक्षात ठेवा. आणि जरी झालात तर ते नाटक असेल, लक्षात ठेवा. काही लोक असं दाखवतात की माझ्या घरच्यांसाठी फार झिजतो, माझ्या घरच्यांप्रती माझं फार प्रेम आहे. नाटक आहे. एकतर तुझं सर्वधर्म प्रेम आहे, सर्वांवर प्रेम आहे, नाहीतर तुझं कोणावरच प्रेम नाही. हे वाक्य मात्र तुम्ही अगदी पक्क लक्षात ठेवा. प्रेमचा अर्थ काय हो? वेदना जाणावयाला जागवू संवेदना. ज्याच्यामध्ये संवेदना आहे, दुसऱ्यांच्या वेदना त्याला न सांगता कळता, त्याला प्रेम असं म्हणतात. ते एखाद्या व्यक्तीपुरतं मर्यादित असेल तर तुम्ही फारच कंजूस आहात, फार कंजूस प्रेम करता. बरं, आपल्याकडे कसं आहे, सगळ्यांवर प्रेम करा म्हटल्यावरती साने गुरुजी सांगून गेले, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. हल्ली कॉलेजमधले पोरं फार 24 तास प्रेम अर्पत असतात. साने गुरुजींनी असं सांगितलं होतं का? जग म्हणजे फक्त मुलींसाठी मुलं आणि मुलांसाठी मुली असं आहे का? त्यांची घरचे आईवडील नाही आहे का जग? त्यांच्या जगामध्ये त्यांची भावंड नाही आहे का? शरीराच्या अवस्थेमध्ये अडकल्यामुळे आणि तो जो काळ आहे, तो काळ तुमच्यातील ग्रोथ हार्मोन्सने प्रभावित असल्यामुळे तसं भासतं. जसं कावीळ झालेलं जग कावीळ झालेलं पिवळं दिसतं, तसं वयात आलेल्या मुलांना फक्त वासनाच ओढते त्यांना, ती नैसर्गिकपणे ओढते. त्याच्यामध्ये त्यांचा दोष जरी नसला तरी पण ते जागृत नाहीये, ही समस्या आहे. मग त्यांना जागृत करणं आणि त्यांनी स्वतः सुद्धा जागृतीसाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. तुमच्या दुधाला तुम्हाला जर साय आणायची असेल ना, त्याला ओतू जाऊ देण्यापासून थांबवलं पाहिजे. दूध तापवल्याशिवाय साय येत नाही. तशी ही प्रकृती तुम्हाला तापवणार आहे तारुण्यामध्ये. पण याचा अर्थ तुम्ही लगेच ओतू जायचं का? याचा अर्थ ओतू जाणे नाही. आज ओतू जाण्याचं प्रमाण 90% आहे. नंतर सायच येत नाही यांना. ते म्हणतात साय, हल्लीच्या दुधाला सायच नाही.
तू किती वेळा गेला होतास? उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, हे ब्रह्मचर्य आहे. धरणामध्ये किती पण वेगाने पाणी जरी आलं तरी ते धरण त्याला थांबून ठेवतं. म्हणून त्या धरणाला किंमत आहे, वर्षभर किंमत आहे. धबधब्याला फक्त पावसाळ्यातच किंमत आहे. हल्ली धबधबे फार झाले. म्हणजे तुमचं जे स्रोत आहे तो किती मोठा होऊ शकतो याचा तुम्ही कधी अभ्यासच केला नाही. मित्रांनो, आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जीवन फार सुंदर आहे, संयमामध्ये आहे. जे टिकतं, जे टिकाऊ आहे त्यालाच किंमत आहे. बघा, आज भाजीपाला, धान्य काही पण असू द्या, ते जर टिकत असेल तर त्याची किंमत ज्यादा आहे. आणि ते जर लगेच पेरिशेबल असेल, लगेच नश्वर, नाश होतच, नाश तर होणारच आहे, पण लवकर जर नाश झाला तर त्याची किंमत काय आहे? कमी आहे. आणि जर थोडासा वेळ घेऊन जर टिकलं तर त्याला किंमत काय आहे? ज्यादा आहे. लॉंग मार्केटमध्ये, लॉंग डिस्टन्समध्ये जी फळं टिकतात, भाज्या टिकतात, धान्य टिकतं, त्याला बाजार जास्त आहे. तसं तुमचं सुद्धा आयुष्य जर जास्त टिकलं, हे शरीर तुमचं जे आहे हे जास्त जर टिकवायचं असेल तर तुम्हाला ईश्वर तत्वाने त्याला जोडलं पाहिजे. तुम्ही नश्वर तत्वाकडे त्याला जर घेऊन गेलात तर तुम्ही संपणारच आहे. अनेक प्राणी आहे या सृष्टीमध्ये की मादी बरोबर मिलन केल्यानंतर तो नर मरून जातो किंवा ती मादीच त्याला खाऊन घेते. तसंच काहीतरी मनुष्याचं पण होत आहे. मित्रांनो, पुरुषार्थ गाजवण्यासाठी आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे का आपण या शरीराला फार महत्व देतोय असं नाही म्हणत का तुम्हाला? आणि शरीराच्या गरजांना फार महत्व देतोय म्हणून तर तुमचं जीवन नश्वर झालंय. आज प्रत्येकाला असं वाटतं या जीवनात काय काय खरंय. अमेरिकेमध्ये समस्या ही आहे की जेव्हा मुलगा कॉलेजला जातं, कॉलेजला जाईपर्यंत त्याचे 3-4 ब्रेकअप, 3-4 पॅचअप झालेले असतात. त्याला गुगलवरती सगळी पृथ्वी माहीत झालेली असते, ग्रहगोल माहीत झालेले असतात, त्याला रिलेशनशिप्स माहिती असतात, त्यांना कायदे कानून माहिती असतात आणि सगळं माहीत झालेलं असतं. सगळे रेस्टॉरंटमध्ये हायफाय फूड्स खाल्लेलं असतं, सगळे सुख उपभोगलेली असतात. मग एकदा जेव्हा ते वयात येतात तेव्हा त्यांना फ्रस्ट्रेशन येतं. प्रौढ अवस्थेमध्ये जेव्हा त्यांना संसार करायचा असतो तेव्हा त्यांचं मन कशातच रमत नाही, कारण जे भोगायचं ते अकाळी भोगून घेतलं आणि त्याच्यामुळे जी शक्ती तुमच्यामध्ये संचार करणार होती ती शक्तीने संचार केलाच नाही. कधी दूध तापलंच नाही, त्याच्या आधीच संपून गेला. साई यायचा संबंधच नाही, दूधच खाऊन टाकलं. तुपाचं स्वप्न सुद्धा पाहू नका. आणि म्हणून तुम्हाला तूप कधी मिळेल? जर तुम्ही जे नश्वर दूध तापवलं तर. तारुण्य हे दूध आहे, ते तापवलं पाहिजे आणि ते ओतू जाऊ नये दिलं पाहिजे. बघा गंमत कशी आहे, तापवलंही पाहिजे आणि ओतू पण. तेच कसं शक्य आहे? काय करा, स्वतःला कर्मामध्ये समर्पित करा, सेवेमध्ये समर्पित करा. तुम्ही जर वैराग्य धारण केलं ना 25 वर्षांपर्यंत तर तुमच्या शरीरातली सर्व ऊर्जा रूपांतरित होते आणि पुरुषार्थ बनते. ते थांबवता आलं पाहिजे, धरणामध्ये थांबवता आलं पाहिजे. म्हणजे नश्वरता आहे की ईश्वरामध्ये रूपांतरित होऊ शकते. मग तुम्ही त्याचं दही झालं, स्वतःला संघर्षामध्ये तापवलं, मग त्याचं लोणी होतं आणि मग त्याचं तूप होतं. तूप झाल्यावर मात्र ते काय आहे? चिरंजीव आहे. जेवढं तूप जुनं तेवढं सोनं. तसंच जीवनाचं माणसाचे आहे. माणसाने जर त्याचं कर्तृत्व गाजवलं, पुरुषार्थ गाजवला आणि त्यांनी जर स्वतःमधले कौशल्य संपादित केले, त्यातून त्यांनी लोकांच्या समस्या दूर केल्या, त्याच्याकडे असलेलं शरीर, त्याच्याकडं असलेली बुद्धिमत्ता, त्याच्याकडे असलेलं ज्ञान, त्याच्याकडे असलेली कौशल्य, ह्या सर्वांची ताकद त्यांनी संपादन करून त्यांनी इतरांचं कल्याण केलं तर त्याचं जीवन हे ईश्वर तत्वाकडे गेल्याशिवाय राहत नाही. जसं आपल्या जीवनामध्ये काय महत्वाचं आहे? आपल्या जीवनामध्ये सर्वात प्रथम आरोग्य महत्वाचं आहे. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या तारुण्यापेक्षाही जास्त महत्वाचं काय आहे? आरोग्य. तुम्ही तरुण आहात पण रोगट आहात. दुसरं काय हवंय माणसाला? आनंद. जो माणूस नेहमी आनंदी आहे त्या माणसाकडे सगळे आकर्षित होतात. तिसरं कर्तृत्व. कर्तृत्व जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्हाला इतरांसाठी काय करता येईल? त्यांना आरोग्य द्या, त्यांना आनंद द्या, प्रेम द्या, सौंदर्य द्या.
सौंदर्य वागण्यामध्ये आहे, सौंदर्य चारित्र्यामध्ये आहे, सौंदर्य सेवेमध्ये आहे. लोभामध्ये काय सौंदर्य आहे? षडरिपू जे आहेत, स्वार्थ, काम, क्रोध, मद, मत्सर, ह्याच्यामध्ये सौंदर्य आहे का कुरूपता आहे? म्हणून कुरूपते नश्वर आहे आणि सौंदर्य हे काय आहे? शाश्वत आहे. मग सौंदर्य कुठलं? तुमच्या गुणांचं, तुमच्या कर्तृत्वाचं. बरोबर आहे. आणि माझ्या माहितीनुसार तुमच्या आतून तुम्ही जर आनंदी असले, निरोगी जर असले ना, चेहऱ्यावर आपोआप सौंदर्य येतं. सर्वात सुंदर चेहरा कोणता या प्रश्नाचं उत्तर जेव्हा विचारलं गेलं, त्याचं उत्तर आहे हसरा चेहरा हा सुंदर असतो. मनोमार्गे गेला तो तेथेची चुकला. मुकला तर आहेच आहे, पण चुकला तो तिथे. आणि म्हणून कारण मन नश्वर आहे, शरीर नश्वर आहे, पैसा नश्वर आहे, प्रसिद्धी नश्वर आहे, पद नश्वर आहे. तुमचं सौंदर्य जे चेहऱ्याचं तुम्ही याच्या मागे लागलेले आहात ते पण नश्वर आहे. असं म्हणतात लोक, ब्युटी विथ द ब्रेन शक्यतो पाहायला भेटत नाही, आणि जर असेल तर ज्वालामुखीच असतो. हे फक्त स्त्रियांसाठी नाही, दोघांना लागू होतं. अगोदरच सुंदर जर मुलगा असला ना, तो असला आकर्तो, त्याला वाटतं सगळ्या जगातल्या सगळ्या स्त्रिया या सगळ्या गवळणी आणि मी श्रीकृष्ण आहे. अशा सौंदर्य पुतळ्यांना आयुष्यामध्ये कधीच साई येत नाही. आणि म्हणून नश्वरतेच्या मागे धावलात तर तुम्ही संपणार आहात. त्याची जाणीव जर तुम्ही ठेवली तर मी नश्वर आहे, हे शरीर बी संपणार आहे, भोग बी संपणार आहे, पैसा संपणार आहे, प्रतिष्ठा संपणार आहे, सगळं बदलणार आहे, आज आहे उद्या नाही होणार आहे, तर मी आजच मी ते सगळं नाही झालेलं आहे असं समजून जगायला लागलो. आहे ना तर बोनस आहे, नाही आहे तर ते सत्य आहे, हे जेव्हा मी समजेल तेव्हा मी जे काही करेल ते दुसऱ्यांचाच विचार करून करेल. बरोबर आहे. जसं त्या माणसाचे 7 दिवस गेले की नाही, तसं तुमचे हे सोमवारपासूनचे रविवारपर्यंतचे दिवस जायला पाहिजे. ज्याचे लाड करताय तुम्ही ते जर नश्वर असेल त्याच्या मागे थांबू नका, त्याचे लाड पुरवू नका. जे चिरंजीव आहे, जे ईश्वर तत्व आहे त्याच्या मागे धावा. आणि ते काय आहे? सेवा. सेवा तुम्हाला आनंद देते, परमानंद देते. बरोबर आहे. त्याच्यानंतर साधना, साधना करा, आनंद देते. दुसऱ्यांच्या समस्या सोडवा, आनंद मिळतो. साधं लहान मुलाला रडत असताना जर हसवलं तर केवढा आनंद होतो. तो जो आनंद आहे, तो आनंद हे चिरंजीव आहे. आमच्या आजूबाजूच्या लोकांना अत्यंत आवश्यक आहे आरोग्य आणि आनंद आणि प्रेम आणि सेवा, बस एवढंच आवश्यक आहे. तुम्ही पण करा आणि त्यांना पण करायला शिकवा. तुम्हाला जे सत्य उमगलं ते तुमच्या घरच्यांना सांगणं, आपल्या जवळच्या माणसांना सांगणं, त्यांना त्या सत्याची जाणीव करून देणं, हे किती जरी खडतर असलं आणि अतिशय अशक्यप्राय जरी असलं तरी ते आम्हाला करायचंच आहे. तुमच्या घरामध्ये असाध्य आजाराने जर एखादा पेशंट असेल आणि तुम्हाला त्याच्यावर जर उपाय माहीत असेल आणि तो उपाय ते जर करायला तयार होत नसतील तर तुम्ही तुमच्या जीवाची काय लावता? बाजी. पण नातं तुटलं तरी चालेल, पण तुम्ही ती त्याला करायलाच भाग पाडता. तसं आहे. जे आवश्यक आहे ते त्यांना करायला लावलं पाहिजे. जे त्यांना आवडतं ते नाही. आलं लक्षामध्ये? तुमच्या घरामध्ये डायबिटीज झालेला आहे आणि त्यांना फार गोड खायला आवडतं, घेऊन जा मग. आहे का नाही? असं तुम्ही काही दिवस घेऊन गेले की एक दिवस तुम्हाला मौतचं सामान घेऊन जा. तुम्ही मौतचं सामानच घेऊन चालले, त्यांचा मृत्यूचं सामान. तुम्हाला काय वाटतं तुम्ही तिरडी घेऊन चालली? नाही. तुम्ही गोड घेऊन चालली? नाही. तुम्ही तिरडीच घेऊन चालले. तिरडीचा एक एक बांबू घेऊन चालले तुम्ही दरवेळेस. फक्त ती बांधायला जरा 2-4 वर्ष लागतील. जे आवश्यक आहे ते द्या. लक्षामध्ये ते पैशाच्या मागे धावत असतील, ते प्रतिष्ठेच्या मागे, भाऊ तू हे कर, भाऊ तू ते कर, आहे का नाही? बाळा अरे हे तुझं भविष्य आहे. आई माझं भविष्य बंगल्यामध्ये किंवा बँक बॅलन्समध्ये कारमध्ये नाहीये. माझं भविष्य श्रीमंताच्या घरीची पोरगी करण्यामध्ये नाहीये. किंवा मुलीनं असं सांगितलं पाहिजे, माझं भविष्य नुसतं लग्नात नाहीये फक्त. माझं भविष्य कशामध्ये आहे? माझ्या कर्तृत्वात आहे, माझ्या कौशल्यामध्ये, माझ्या हातून कोणाचं भलं होण्यात आहे. अजूनही आपला समाज बुरसटलेला आहे. त्याला असं वाटतं मुलीचं लग्न झालं तरच आपण जीवनामध्ये सक्सेस झालो. तर ज्यांनी केले त्यांनी काय सक्सेस मिळवलं काय माहिती नाही अजून. तिथं बोंबाच ठोकताय भटकणाऱ्यांना. 10 पैकी 5 केसेस कोर्टामध्ये.
आजच्या काळातले. तरी पण त्या अग्निकुंडामध्ये आपलं लेकरू टाकण्याची घाई का? लग्न काय आहे? शाश्वत नाहीये, नश्वर आहे ते. त्याची काही गॅरंटी नाही. पूर्वीच्या लोकांना असं वाटायचं की नाही, वर गाठी बांधतात. गाठी बांधून वर जायची व्यवस्था करतात. लक्षात ठेवा. बरं ती नंतर सुटत पण नाही. ज्यांनी बांधली त्यांना सुटत नाही. मला हे कळत नाही, गाठ ब्राह्मण बांधतात आणि सोडवायला वकिलाकडे जातात. हे कसं काय? सोडवायला बी ब्राह्मणानेच सोडली पाहिजे. ज्यांनी गाठ बांधली त्यालाच माहिती नाही कशी बांधलेली ती. मग कोर्टात जाऊन ती तोडावी लागते. तोडला म्हटल्यावर बुरधण बसतोच. बरोबर आहे की नाही? म्हणून नुसतं लग्न हा विषय नाहीये, पण यांनी सर्वजण व्यापलेले आहे. एक सुंदर गोष्ट आम्ही कुरूप करून टाकतो त्याचं अज्ञान असल्यामुळे. बरोबर आहे? तुमचं नातं महत्वाचं आहे, लग्न महत्वाचं नाही. नातं पावित्र्य पाहिजे नात्यामध्ये, ते टिकू शकतं तुम्हाला. तुमचं लग्न तुम्हाला टिकू शकत नाही. जेवढे तुम्ही कायद्याने त्याला सपोर्ट द्याल तेवढं त्याची नश्वरता काय होते? वाढते. जेवढ्या आत्मीयतेने त्याला ताकद द्याल तेवढी त्याची चिरंजीवता आणि ईश्वरता वाढते. लक्षामध्ये. मग रिलेशनशिप मध्ये जे राहणारी जे माणसं आहेत त्यांचं जीवन लग्न झालेल्या लोकांपेक्षा चांगलं ह्याच्यामुळेच असतं. बरोबर आहे? लक्षात घ्या, जीवन जे आहे ते चुकीचं आहे. रिलेशनशिपमध्ये राहणं चुकीचं आहे का बरोबर हा मुद्दा नाही. मुद्दा काय? तुम्ही जीवनामध्ये आनंदी जीवन जगा आणि दुसऱ्यालाही आनंदाने जगू द्या. स्वातंत्र्य महत्वाचं आहे. शिस्तीपेक्षाही कशाला महत्व जास्त आहे? स्वातंत्र्याला महत्व जास्त. आज चायनामध्ये स्वातंत्र्य आहे पण नागरिकाला स्वातंत्र्य नाही आहे. देश स्वतंत्र आहे पण नागरिकाला स्वातंत्र्य नाही आहे. तिथे नागरिकाला कुठलाही अधिकार नाही. तुमचं सगळं सरकारचं आहे, फक्त तुम्ही हे 2 घास खाल तेवढे तुमचे फक्त बस. कोरोना झाल्यानंतर बाहेरून कशा प्रकारे पट्ट्या ठोकल्या होत्या घरांना पाहिल्या का तुम्ही? माणसांना माणसांची किंमत नाही तिथे. असं स्वातंत्र्य काय कामाचं? बरोबर आहे? म्हणून ज्यावेळेस तुम्ही जीवनाला चुकीच्या दिशेने, त्यांनी समृद्धी, चायनासारखी समृद्धी कुठे नाही, चायनासारखं तंत्रज्ञान कुठे नाही, चायनासारखा विकास कुठे नाही, पण तिथलं जीवन नरका समान आहे. कारण शिस्तीचा अतिरेक आहे. जॅकमा सारखा एवढा मोठा बिझनेसमॅन गायब होता. जागतिक दर्जाचा बिझनेसमॅन जो पहिल्या 10च्या रँकमध्ये येतो जगामध्ये, तो तिथे गायब होतो अचानक, कारण तो सरकारच्या नीतीविरुद्ध बोलतो. म्हणून तेव्हा सामान्य माणसाची काय अवस्था असेल? बरोबर आहे? म्हणून मला काय सांगायचं आहे की हे जीवन माणसांसाठी आहे. ह्या जीवनासाठी माणूस नाहीये. समाजासाठी माणसं आहेत का माणसासाठी समाज आहे? कोणासाठी कोण आहे? ही सवय कशामुळे आली? नश्वरतेला फार महत्व आहे. ज्या नश्वर होणाऱ्या गोष्टी आहे त्यांच्याबरोबरच जीवन जगलं जाते तिथे. आपण फार नशीबवान आहोत, भारतासारख्या देशामध्ये आपण राहतो. सत्य, सेवा, संस्कार, सत्संग ह्यामध्ये जगणं हे ईश्वर तत्व आहे. तुम्ही याच्याला सोडून तुम्ही जे जे कराल ते सगळं काय आहे? नश्वर आहे. आणि म्हणून सद्गुरूंनी आज आम्हाला एवढं सांगितलं की तुम्ही नश्वरतेची नेहमी काय ठेवा? जाणीव ठेवा. नेहमी आठवण करून ठेवा की मी मरणार आहे. हे जे आम्ही सजवतो ते कधीतरी कुरूप होणार आहे. मग थोडासा जरी इकडे तिकडे झालं तर काय प्रॉब्लेम नाही. मग नाही तर मग परफेक्शन पाहिजे. आणि परफेक्शनच्या टेन्शनमध्ये बरेच जण दिवसभर टेन्शनमध्ये राहतात. यंत्र आहे का आपण? नाही, माणसं आहेत. माणसामध्ये विविधता असणार आहे लक्षामध्ये. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवायचंय ज्या नश्वर होणाऱ्या गोष्टी त्याला फार महत्व देऊ नका. आणि लक्षात ठेवा की ते आपणही नश्वर आहोत. आणि म्हणून नश्वरतेची जाणीव जर ठेवली तुम्ही, हे शरीर मरणार आहे, हे मन मात्र इथंच आलेलं आहे, हे मनही संपणार आहे आणि जाताना माझं कर्तृत्व मागं राहणार आहे, प्रतिष्ठा नाही राहणार आहे माझी. तुम्ही किती मोठे होते, कोणत्या पदावर होते आणि किती बँक बॅलन्स ठेवून गेले, किती साम्राज्य उभं करून गेले, ह्याच्याशी लोकांना काडी मात्र इंटरेस्ट नाही. तुम्ही लोकांच्या किती उपयोगाला आले हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्यातच खरा आनंद आहे. म्हणून यापुढे हे शरीर, हे मन, हा पैसा, प्रतिष्ठा
ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे धावायचं बंद करा. सुखाच्या भोगाच्या मागे धावण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या जीवन मार्गामध्ये त्या गोष्टी, पैसा आला, प्रतिष्ठा आली तर त्याचा आनंद घ्या, त्यात गुंतू नका. लक्षात ठेवा, हे ज्याप्रमाणे आलेलं आहे त्याप्रमाणे हे जाणार पण आहे. तुम्ही त्याला जर आवडून धरायचा प्रयत्न केला ते लवकर जाईल निघून. जेवढं वाळू आहे, जेवढी दाबाल तुम्ही तेवढी सटकते, जेवढी ढिल्ली सोडाल तेवढी ती चिकटते. तसंच आहे, या सगळ्या नश्वर गोष्टी अशाच आहे. तुम्ही जेवढं आवडायचा प्रयत्न कराल जेवढं ते लवकर संपून जातं, जेवढं त्याला मोकळं द्याल तेवढं ते रिलॅक्स राहतं. मग जीवनामध्ये एकच गोष्ट शाश्वत आहे, ती म्हणजे काय? आपण स्वतःचं जीवन. बरोबर आहे? ते जीवन सुंदर जगा, आजचा दिवस आनंदाने जगा आणि या जीवनामध्ये आजचा दिवस मिळाला त्या दिवसाच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूचं जीवन सुंदर करा. धन्यवाद.